नमस्कार. तुम्ही दिल्लीत किंवा जगात कुठेही एखाद्या ठिकाणी उभे आहात आणि तुमच्या अवतीभोवती कोणी सिगारेट ओढतंय, तर तुम्ही त्याला सांगू शकता, की माझ्यापासून लांब जाऊन सिगारेट ओढ किंवा सिगारेट ओढणाऱ्यांपासून तुम्ही लांब जाऊ शकता. मात्र जेव्हा तुम्ही दिल्ली, एन-सी-आर या भागात राहता आणि सिगारेट न ओढताही सिगारेटमधनं जो धूर निघतो किंवा जो विषारी वायू निघतो, तत्सम विषारी वायू तुमच्या शरीरात नैसर्गिकरित्या जर जात असेल, तर तुम्ही काय करता? हे वाटणं जे दिल्ली एन-सी-आरच्या पलीकडे राहतात त्यांना थोडंसं अनएक्सपेक्टेड वाटेल, मात्र हे खरं आहे. सध्या दिल्ली आणि एन-सी-आरमध्ये जे वातावरण आहे, जे हवामान आहे, त्या माध्यमातून तुम्ही साधारण दिवसाला 10-12 किंवा त्यापेक्षा जास्त सिगारेट पिताय, इतका विषारी वायू आपल्या शरीरात जातोय. दिल्ली एन-सी-आर मधल्या प्रदूषणाचं लोण आता लखनौ किंवा बाजूच्या परिसरापर्यंत देखील पोहोचतंय. त्यामुळे एक अख्खा क्रिकेटचा सामना रद्द करावा लागलाय. फॉग असतं वेगळं आणि स्मॉग असतं वेगळं. फॉग आपण समजू शकतो, मात्र स्मॉगचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. दिल्लीला गॅस चेंबर असंही काही लोकांनी यापूर्वी संबोधलंय. जेव्हा आपण विमानातनं दिल्लीत लँड होत असतो, तेव्हाचे जे फोटोज असतात किंवा तेव्हाचं जे सीन असतं, ते आपल्याला हादरवणारं असतं. मग याच्यावर करणं काय अपेक्षित आहे? तर धोरणात्मक विषयाच्या अनुषंगाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि दिल्ली महानगरपालिकेने किंवा दिल्ली एन-सी-आरमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी काही दूरगामी उपाय करणे गरजेचे आहे. केवळ सत्तेतील लोकांनी विरोधकांना, विरोधातील लोकांनी सत्ताधाऱ्यांना शिव्या घालून सोडण्यासारखा हा प्रश्न नाहीये. धोरणात्मक उपाय याच्यावर करायला लागतील. पुढच्या वर्षभरात आपले काय उद्दिष्ट आहेत, 5 वर्षामध्ये काय उद्दिष्ट आहेत, दशकभरामध्ये काय उद्दिष्ट आहेत आणि अल्टिमेट गोल आपलं यातनं काय आहे, यावर विचार करावा लागेल. यावर जर विचार केला नाही, तर पुढची अनेक वर्ष लहान मुलं, वृद्ध, महिला किंवा ज्यांना हृदयाचे आजार आहेत, ज्यांना श्वसनाचे आजार आहेत, त्यांना आणखीन मोठ्या गंभीर आजाराच्या खाईत सरकार किंवा एकूण प्रशासन ओढतंय, अशी परिस्थिती आहे. तेव्हा सरकारने विरोधकांना किंवा विरोधकांनी सरकारला दोष देऊन होणार नाही, तर सर्व पातळीवर याच्यासाठी धोरणात्मक उपाय करणं गरजेचं आहे. तुम्हाला दिल्लीतल्या प्रदूषणाचा काय फटका बसला? दिल्लीत प्रदूषण टाळलं पाहिजे याच्यासाठी काय करता येईल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक